शरम नाही वाटत पदर ओढायला? बाई बाई माणूस म्हणून सोडतोय, नाही तर तुमचं बी थोबाड रंगवायला जास्त वेळ नाही लागला असता. पदर ओढून वर हा उर्मटपणा? बाई साहेब पदराकडे बघा, मी पदर वाढलेला नाही. बघा आपला अंगावर टाकायचं म्हणजे काय? मग वाकलात कशाला? पदर फाडायला? ही तुमची कागद पडली ती द्यायला. बघा आपलं सांगतो. सॉरी हा, चूक झाली माझी. ठीक, माफ केली. शिकून सुद्धा माणसात आहे म्हणून. थांबा जरा. बाय द वे, आपलं नाव? गुलाबराव पाटील. या गावातच राहतो. अच्छा, ही माझी लग्नाची पत्रिका. याच गावात लग्न आहे. आता आपली ओळख झालीच आहे. हो तर चांगलीच. सॉरी म्हटलं ना. नक्की यायचं हा? हो नक्की. बर येते मी. माझे वडील तिकडे माझी वाट बघत असतील. येते हा, नक्की यायचं. हे काय? हा गुलाब इकडे कसा आला? तो बघतो. त्याला तर मी आमंत्रण देखील दिलं नव्हतं. कसा आला इकडे? वधूपक्षाकडून आला असेल. आता पाटलाचाच मुलगा म्हटल्यावर हा गावच दिसतोय. वटकावर मुलीला बोलवा. थांबा, अजून वरदक्षिणा यायची. अस्तर, हो अस्तर. काय आप्पासाहेब? अहो वरदक्षिणा कुठे आहे? वरदक्षिणा ना? बिंदू, ए बिंदू, ते आहेराचं ताट आण मग इकडं. आणते काका. आता हे ताट तिथे नेऊन ठेव. हे घ्या. दिवाणजी, हे मोजून बघा, बघू किती आहेत ते. दिसतोय. 10,000 दिसत आहेत. हा, फक्त 10,000? अस्तर, काय ठरलं होतं आपलं? हो, रोख 10,000 आहेत आणि हो, हा 15,000चा चेक. चेक? चेक काय म्हणून? नाही पण LIC कडून रक्कम मंजूर झाली अजून. मला की नाही. शेखर, हे काय म्हणतात पहा. पण पुढल्या महिन्यात रकमेची व्यवस्था करतो म्हणाले साहेब. रक्कम? हम्म. मग लग्न सुद्धा पुढच्या महिन्यातच ठेवायचं होतं तुम्ही. हो, केलं असतं हो, पण आता कसं शक्य आहे ते? एकदा पत्रिका वाटल्यावर, ही सगळी माणसं जमल्यावर जावे बापू, अशा माझी आबरू जाईल. आबरो? हो. म्हणून तो आमच्या प्रतिष्ठेशी खेळता की काय? नाही हो, नाही. हे काही नाही मास्तर, ठरल्याप्रमाणे सगळ्या गोष्टी व्हायला हव्यात. चल शेखर. मी हात जोडतो तुम्हाला, पाहिजे तर पाय धरतो तुमचे. जावे बापू, माझी लाज राखा. साहेब माझी लाज राखा. बाबा, पण पुरी तू कशाला आलीस इथं? कशाला झुकता तुम्ही यांच्या समोर? पैशासाठी? हे शिकलात तुम्ही कॉलेजात जाऊन? हो 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 हो, याच्यासाठी किती पैसा खर्च केलाय मी ठाऊक आहे तुला? कॉलेजच्या ऍडमिशन पासून युनिव्हर्सिटीच्या डिग्री पर्यंत लाखो रुपये खर्च केलेत मी. पण तुम्ही सगळा पैसा वधूच्या बापाकडूनच वसूल करणार आहात का? नाहीतर मग कोणाकडून? उद्या आईच्या पिठावरच रांगोळी घालणार ना यांची पोरगी. आयत्या पिठावर का? माझ्या वडिलांनी नुसतं जन्मच नाही, शिक्षण सुद्धा दिलंय मला. त्याचा काय उपयोग? मुलगी कितीही शिकली तरी तिची अक्कल चुलीपुरतीच. काय हो, हेच तुमचं उत्तर? माझा नाईलाज आहे. वडिलांच्या इच्छेविरुद्ध जाऊ शकत नाही मी. कसे जाणार? डिग्री विकत घेतली म्हणून अक्कल येत नाही माणसाला. बाबा, अशा नंदी बैलाबरोबर मला लग्न करायचं नाही. पुरी काय म्हणतेस काय? मंडळी, तुम्हाला एक विनंती करायची. ठरलेलं हे लग्न आता होणार नाही. काय? ते मोडलंय. म्हणजे काय म्हणताय काय? लग्न म्हणजे यांना बाजार वाटला. आहे कुणी माझ्याशी लग्न करणारा? याच मांडवात, याच मुहूर्तावर. आहे आहे. अहो अहो, ऐका तरी. मी नव्हे, आमचे गुलाबराव. अहो काहीतरीच काय बोलता. त्या कुठे, मी कुठे? पण मला एक सांगा, तुम्ही सुद्धा हुंडा? अहो हुंड्याच्या अगदी विरुद्ध आहे मी. प्राण गेला तरी लग्नाच्या बाजारात स्वतःला ऐकणार नाही मी. मग वरती या. या मांडवात तुम्हाला लग्न करता येणार नाही. या कार्यालयाचे पैसे मी भरले.
हो, माझ्या वडिलांनी 10,000 मोजलेत. त्यातले वजा करा, उरलेले परत करा आणि चालवा. नमस्ते इन्स्पेक्टर साहेब. नमस्कार. बरं झालं आपण अगदी वेळेवर आलात. आता आपणच हा न्याय करा म्हणजे झालं. न्याय? हा. अहो मी फौजदार आहे, न्यायाधीश नव्हे. यांना हुंडा हवाय. हुंडा? हुंडा घेणं आणि हुंडा देणं दोन्ही कायद्याने गुन्हा आहे. साहेब, यस हुंड्याशिवाय हे माझ्याशी लग्न करायला तयार आहे. मिस्टर शेखर, तुम्ही यांच्या लग्नाला विरोध करू शकत नाही. आय से, म्हणजे यासाठी इथं आला होता तर तुम्ही. बाबा चला निघूया इथून आपण. चालला पुढं, फेटा काढून ठेवा आधी. तुम्ही कोण सांगणार मला? मग मी सांगते. पोशाखाचा खर्च माझ्या वडिलांनी केलाय. लक्ष्मी. शेखर, ठीक आहे. घे. आज तुम्ही आमची लाज राखली. फटकावर झाली, चला लवकर पाटावर या. चला. या तिकडून. शुभमंगल सावधान, जनगणपती वारं चारुते चक्रहारं, गणपतीचे वंदे भक्तवृंदावतारं. शुभमंगल सावधान. माफ करा, कल्पना नसताना लगीन झालं. दाराला तोरण सुद्धा नाही. दाराला कशाला पाहिजे? अहो मनाला असलं म्हणजे असं झालं. कसं? या. अहो थांबा थांबा. अक्का साहेब, अहो अक्का साहेब, जरा पाण्याचा तांब्यान वाईस भाकरीचा तुकडा घेऊन या बघू बाहेर. तानी, भाकरीचा तुकडा आणि पाणी घेऊन ये. गुलाबराव, कोण रे ही? अगं अक्का, तू सकाळीच मानली होतीस ना व्हय? एक बायको आहे म्हणून. म्हणून घेऊन आलास वय. तानी, आले आले. या, द्या इकडे. अरे निदान मला तरी बोलवायचं होतं. अगं बोलवायला वेळ कुठे होता? हो तर विचार हेच नाही. आता आहो जाऊ काय म्हणताय? नावानं हाक मारा ना. या. अहो गुलाबराव, आम्ही येतो आता. या, हे आमचं घर. आवडलं तुम्हाला नाही? आवडली की, पण तुम्ही पुन्हा आहो जाऊ करता. अहो खानदानी मराठ्यात बायकोलाच नव्हे, पोरासनी सुद्धा गावा जाऊ म्हणायची पद्धत आहे. गावात शिवाय का खाईनात, घरात मात्र या शिवाजीराव म्हणावं लागतं. तुम्ही तर लक्ष्मी आहात. बायको मात्र छान हुडकून काढलीस. चला देवाच्या पाया पडा. ही आपली बेडरूम. माफ कर हं. लगीन घाई झाल्यामुळे पलंग सजवता आला नाही. त्यात काय बिघडलं? कितीही सजवली तरी फुलंही कोमेजणारच. पण प्रेम मात्र ताजं तवानं राहतं नेहमी. खोली मात्र छान सजवलीत. अरे वा, चंद्रप्रकाश किती छान पडलाय. हा, गच्चीत झोपाळा लावण्याची तुमची रसिकता आवडली ह मला. एवढा आवडतो तुला झोपाळा? मग का बस की. तुम्ही बसा की. बरं, आपण दोघं बी बस. का असे लांब का बसलात? नग काय चुकली की थोबाडीत मारायची सवय आहे तुला. पण आता मारीन होय? आमची ती शेजारची नर्मदा रातभर मारते नवऱ्याला. आज येळ का केला सा, दारू का प्यालाच म्हणून. मग मारणारच की. घरात बायको असताना नवऱ्यानं असं वागावं होय? माझा बा सांगून गेलाय जाताना, पैलवानानं पाय आणि बाटलीपासून एकदम दूर राहायला पाहिजे म्हणून.
असं हम्म. मग लग्नाला का तयार झाला? कसं म्हणजे तूच सांग की रोज मातीतच किती लोळायचं म्हणले एकदा तरी लोळून बघावं गाजीवर. चला बरेच आवडतात तुम्ही. खरंच तुमचा परिचय नसतानाही मी खूप समाधानी आहे. मला जे हवं होतं ते सगळं आहे इथं. आणि स्त्रीचं लग्न म्हणजे पुनर्जन्मच नव्हे का? तो कसा
सुख हे लाभे अमृता परी स्वर्ग कशाला हवा स्वर्ग कशा